नमस्कार, तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती। गणेशोत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे आणि गणपतीच्या सुंदर, आकर्षक आणि सुबक मूर्ती तुम्हाला कुठे मिळणार आहे हेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तुम्ही ही खरेदी करू शकता परेलला करी रोड स्टेशन वरून अगदी 5 मिनिटाच्या वॉकिंगवर आहे। अविघ्न पार्कच्या अगदी अपोजिटला गणसंकुल कॅम्पस आहे। इथे भरपूर गणपतीची दुकानं लागलेली आहेत। मात्र तुम्हाला इको फ्रेंडली गणपती हवे असतील आणि तेही शाडू मातीपासून बनलेले तर हे मी तुम्हाला आज दाखवते। आपण खरेदी करणार आहोत वेडे ब्रदर्स या ठिकाणी। इथे तुम्हाला इको फ्रेंडली आणि बाप्पांच्या गोंडस मूर्ती बघायला मिळणार आहे। चला तर मग कोणत्या प्राइस मध्ये आणि कोणत्या साइज मध्ये या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात बघूया। चला तर सध्या मी आहे वेडे ब्रदर्स या स्टुडिओ मध्ये। इथे तुम्हाला बाप्पांच्या गोंडस आणि सुबक मूर्ती बघायला मिळणार आहे आणि इथे असलेल्या बाप्पांच्या मूर्तीविषयी माहिती देणार आहे आपल्याला राहुल। खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये। थँक्यू। सो आपण कोणत्या मूर्तीपासून सुरुवात करणार आहोत? भरपूर अशा मूर्ती आहेत, छान गोंडस दिसतात। सर आपण सुरुवात करूया पहिला या मूर्तीपासून। ओके। ही आपण याच वर्षी साकारलेली मूर्ती आहे। ओके। हिचं वैशिष्ट्य म्हणजे हे एकदम 1.25 फुटामध्ये कॉम्पॅक्ट गणपती आहे। ओके। आणि सर्वांना कम्फर्टेबल असं ट्रॅव्हलिंग साठी आणि एकदम आरामदायक पोज मध्ये बसलेला गणपती आहे। हो, याची काय प्राइस आहे तरी? या मूर्तीची आपण एक इथे 8,000 रुपये। ओके, तर आपल्याकडे या साइज पासूनच मूर्ती आहेत का? या साइज पासून यावर्षी आपल्याकडे मूर्ती आहेत। ओके, तर आणखी सर्वात जास्त साइज कोणता आहे तुमच्याकडे? आपल्याकडे यावर्षी ही साइज एक आहे 2.5 फुटामध्ये साइज आहे। पुन्हा 3 फुटामध्ये पण आपण गणपती करतोय मातीमध्ये। आणि पीओपीचं बोलायचं झालं तर पीओपी मध्ये आपण 5 फुटापर्यंत गणपती यावर्षी करतोय। ओके, तर बघा तुम्हाला शाडू मातीच्या मूर्ती तर मिळणारच आहे, शिवाय यांच्याकडे कागदी पुठ्ठ्यांच्या पण आहेत, कागदीच्या पण मूर्ती आहेत आपल्याकडे। कागदी लगद्यापासून तयार केलेल्या मूर्ती सुद्धा आहे, पीओपीच्या सुद्धा आहे। मात्र तुम्हाला अगदीच इको फ्रेंडली गणपती हवे असतील तर शाडू मातीच्या मूर्ती आणि कागदी लगद्यापासून बनलेल्या मूर्ती तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता। खूप सुंदर असे रेखीव काम केलेल्या बाप्पांच्या गोंडस मूर्ती आहे, आपल्याला हव्याशा वाटतात तशा। आणि भरपूर बाप्पांची स्वरूप आहे, आणखी काही बरीच स्वरूप आहे बाप्पांची, त्या सुद्धा बघणार आहोत। तसेच एक आपल्याकडे बालमूर्ती आहे। ही बालमूर्ती आपल्याकडे 1.5 फुटामध्ये अवेलेबल आहे। ही सुद्धा खूप लोकांना पसंतीस येते मूर्ती। आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही 1.5 फुटामध्ये आहे आणि सर्वांना पूजेसाठी वगैरे एकदम प्रॉपर असा गणपती आहे गोंडस रूपामध्ये। ही बाल गणेशाची जी कलाकृती आहे, आता जवळजवळ तुम्ही 2 वर्ष झालेत ना याला सुरुवात केली, सो ही कल्पना कशी सुचली याच्याबद्दल सांगू? ही कल्पना आमचे जे गुरु आहेत विशाल शिंदे, ही त्यांच्याकडूनच आम्हाला आलेली कल्पना आहे। ओके, त्यांची मूळ कल्पना म्हणजे त्यांची आहे, आम्ही त्यांच्या कल्पनेवर फक्त हे आपल्याकडे काम करतोय। बरं, सो त्रिमूर्ती स्टुडिओ मध्ये भरपूर अशा गोंडस मूर्ती आहेत, मात्र तुम्हाला तशा मूर्ती मिळणार नाही, तिकडे भरपूर असं बुकिंग झालेलं आहे। मात्र तुम्हाला त्याच मूर्ती तुम्हाला हव्या असतील तर इथे शाडू मातीच्या मूर्ती आहेत आणि तुम्हाला हव्या त्या बाप्पांच्या मूर्ती गोंडस स्वरूपातल्या तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता। तुम्हाला हवी ती साईज इथे मिळणार आणि जर आपल्याला ज्या साईज मध्ये हवे असेल तसं बनवून पण मिळेल का? हा, तर बनवून मूर्ती हवी असेल ना, म्हणजे कस्टमाइज मूर्ती, तर तुम्हाला जानेवारी पासून आपली बुकिंग चालू होते। एकंदरीत आपली दसऱ्यापासूनच सगळी कामं चालू होतात। पण जर कुणाला चतुर्थीसाठी जर बनवून मूर्ती हवी असेल तर तुम्ही जानेवारी मध्ये मला नक्कीच फोन करू शकता। जानेवारी ते फेब्रुवारी मार्च पर्यंत आपण कस्टमाइज गणपतींची बुकिंग घेतो। बरं, आणि आता जे बुकिंग सुरू आहेत ते? आता जे बुकिंग सुरू आहेत ते आपण जे रेडी केलेले गणपती म्हणजे सर्व एकंदरीत बोलायचं झालं तर असे सगळे जे बेसिक गणपती आहेत जे सर्वांना कंटिन्युअसली लागतात, हे अशा गणपती आपण क्वांटिटी स्वरूपात बनवलेले आहेत आणि ते सर्व सध्या आपल्या सर्व भक्तगणांसाठी उपलब्ध आहे। ओके, तर त्याचं बुकिंग कसं करायचं? म्हणजे इथे येऊनच आपण भेट देऊ शकतो आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे आहे का? ऑनलाईन बुकिंग आपल्याकडे अवेलेबल आहे, पण विषय असा आहे की ही वस्तू नसून हे एक भक्तीचं स्वरूप आहे। तर आपल्याला हे इथे येऊन जेव्हा माणूस समोर समोर बघेल गणपती कसा दिसतोय, गणपतीचे रंग काय आहे, त्याची म्हणजे तो कसा दिसतोय, ॲक्च्युअल साईज किती आहे काय, तर इथे येऊन जे बोलतात ना, जे अनुभव येऊन माणूस गणपती बुकिंग करेल ते ऑनलाईन अनुभवू नाही शकणार। बरोबर, त्यामुळे माझं असं सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर न करता जास्त तर स्टुडिओला भेट देऊनच आपण गणपती बाप्पाची मूर्ती बुक करावी। बरं, तर इथे असलेल्या ज्या मूर्ती आहे बोलक्या स्वरूपाच्या आहे, त्यांचं जे प्रत्येक स्वरूप आकारण्यात आलेलं आहे ते अगदी गोंडस आहे, सुबक मूर्त्या आहेत आणि त्या मूर्ती आपल्याशी बोलतायत असं वाटतं। तर तुम्ही इथे स्टुडिओला भेट दिलीत तर तुम्हाला ते कळेलच। मात्र जर तुम्हाला ऑनलाईन पण हव्या असेल तर त्यांनी सांगितलं
की ऑनलाईनमध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत. हो. सो तुम्ही इथे येऊन नक्कीच भेट देऊ शकता आणि तुम्हाला आवडणाऱ्या बाप्पांची मूर्ती इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता. आणखी बऱ्याच मूर्ती आहेत त्यासुद्धा आपण बघूया. बाप्पांच्या गोंडस मूर्तीमध्ये तुम्हाला बरीच व्हेरायटी बघायला मिळणार आहे, त्या तर आपण बघणारच आहोत. आणखी एक बाप्पांचं स्वरूप तुम्हाला इथे बघायला मिळतं ते म्हणजे सिद्धिविनायक स्वरूपातलं. तर याचं काय साईज आणि काय प्राईसमध्ये असेल ते? याचं साईज आपल्याकडे अवेलेबल आहे. ती 2.5 फुटाची मूर्ती आहे आणि ही आपण सेंटरला याकरिता ठेवली आहे कारण का मुंबईची सुरुवातच आपली श्री गणेश आपला सिद्धिविनायक मंदिरापासून होतो. असं कोणी नसेल जो मुंबईत आलाय आणि सिद्धिविनायकचं असं दर्शन नाही केलं. त्यामुळे आपण आपल्या स्टुडिओची एंट्रीलाच सिद्धिविनायक बाप्पाची मूर्ती ठेवली आहे. तर याची प्राइस काय असेल? ही मूर्ती आपल्याकडे आता सध्या तरी अवेलेबल नाहीये. मूर्ती बुकिंग झालेली आहे. तरी जर कोणाला ही मूर्ती नेक्स्ट इयर साठी हवी असेल तर हिचं कॉस्टिंग आपल्याकडे 15,000 रुपये. ओके. बऱ्याच मूर्ती आहेत ज्यांचं बुकिंग झालेलं आहे आणि तुम्हाला आणखी बाप्पांच्या छोट्या छोट्या ज्या मूर्ती आहेत जसं त्यांनी यावर्षी 1.25 फुटापासूनच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. सो तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये हे बाप्पांचे स्वरूप इथे बघायला मिळतात. वेगवेगळे स्वरूप आहे आणि अतिशय गोंडस आणि बोलक्या स्वरूपाच्या या मूर्ती आहेत. तर चतुर्भुज स्वरूपाची ही विघ्नहर्ता या नावाची मूर्ती आहे आणि त्यांचं तुम्ही स्वरूप बघू शकता, त्यांचे डोळे बघू शकता आणि त्यांचा चेहरा आणि ती जी बॉडी स्ट्रक्चर आहे ते अगदी हुबेहूब बाप्पांचं केलेलं आहे. जसं बोलतात की गणपती ही गणपतीच्या स्वरूपातच असावा, तर त्यानुसार ते स्वरूप देण्यात आलेलं आहे. सो तुम्ही हे बघू शकता. त्यानंतर आणखी एक तुम्ही मूर्ती बघू शकता, वरद विनायक स्वरूपातली आहे. अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि इथे असलेल्या जेवढ्याही मूर्ती आहेत त्या खूप बोलक्या स्वरूपाच्या आहेत आणि गोंडस मूर्ती आहेत. बरं मला सांगा, याचा जो कलरिंग वगैरे आहे जे आपल्याला हवं असेल तसं कस्टमाइज करून घेता येतं? हो, कस्टमाइज करून मिळेल तुम्हाला. आता कसं आहे, कस्टमाइज मूर्ती नाही मिळू शकत पण आपण कस्टमाइज कलर कॉम्बिनेशन आता सध्या अवेलेबल ठेवलेलं आहे. ओके. कारण का अजून एक महिना आपल्या जवळपास आहे आपल्याकडे, पण अजून एक पुढचे 10 दिवसांनंतर तो ऑप्शन सुद्धा सगळ्यांसाठी बंद होऊन जाईल. कारण का सगळे गणपती पेंटिंग होऊन जातील. तर मग आता सध्या 10 दिवस आहेत, तर भाविकांनी लवकरात लवकर 10 दिवसात गणपती बाप्पाची मूर्ती बुकिंग करावी म्हणजे हव्या त्या रंगामध्ये त्यांना तुम्हाला मिळू शकतात. बरोबर. बघा, लिमिटेड आहे तो पिरियड की तुम्ही 10 दिवसाच्या आतमध्ये जर तुम्हाला हवं ते कस्टमाइज करून घेताय, त्याचा रंग किंवा तुम्हाला खरी वस्त्र त्यांना परिधान करून द्यायची असेल तर तसं सुद्धा तुम्ही त्यांना सांगू शकता आणि तुमच्या परीने ती कस्टमाइज करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भूपती बालमूर्तीच्या स्वरूपामध्ये आहे. बाप्पांच्या ज्या बहुतेक मूर्ती आहेत त्या बालमूर्तीच्या स्वरूपात आहे. असं झालंय की सगळ्यांना गणपती बाप्पा हा आवडीचा विषय. सर्वांच्या घरात लहान मुलं आहेत. हो. तर सगळ्यांना गणपती बाप्पा हा लहान मुलांच्या स्वरूपात जास्त जवळचा वाटतो. त्याच्यामुळे जास्त सगळ्यांची पसंती बालमूर्तीलाच आहे आपल्याकडे. ओके. तर आणखी बरेच व्हेरायटी आहे तुम्ही बघू शकता. जसं बालमूर्तींमध्ये बाप्पांचे वेगवेगळी रूपं बघायला मिळतात. आणखी इथे एक आहे बाल गणेशाची मूर्ती आहे. त्याच्यानंतर आणखी स्वामींच्या रूपामध्ये जर तुम्हाला बाप्पांची मूर्ती हवी असेल तर ती सुद्धा इथे आहे. जर तुम्हाला इको फ्रेंडली आणि शाडू मातीच्या मूर्ती बाप्पांच्या हव्या आहेत तर त्या तुम्हाला इथे 1.25 फुटापासून तर 2 फुटापर्यंत मिळणार आहे आणि अतिशय आकर्षक गोंडस अशा मूर्ती आहेत. सो तुम्ही इथे येऊन ह्या नक्कीच खरेदी करू शकता. त्यानंतर बरेच स्वरूप आहे बाप्पांचे, इथे सुद्धा तुम्ही बघू शकता. ही कस्टमाइज करून घेतलेली आहे का? हो, ही कस्टमाइज केलेली मूर्ती आपल्याकडे. सो चतुर्भुज मूर्ती आहे. बाप्पांना छान फेटा परिधान करून दिलेला आहे आणि त्यांचं स्वरूप तुम्ही बघू शकता. अतिशय गोंडस दिसतंय आणि ती कस्टमरनी कस्टमाइज करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला हव्या असतील तर ते कस्टमाइज करून देतील. आणि बरीच बाप्पांची स्वरूपं आहे तुम्ही इथे बघू शकता. लंबोदर स्वरूपातली ही मूर्ती आहे. त्यानंतर तुम्ही आणखी एक मूर्ती बघू शकता. अतिशय सुंदर बैठ्या स्वरूपाची मूर्ती आहे आणि बाप्पा मस्त निवांत बसलेले आहे. हे कोणतं स्वरूप आहे बाप्पांचं? आपल्याकडे या मूर्तीला हेरंब नाव दिलेलं आहे. हेरंब गणपतीचा अवतार. 2.25 फुटाची ती मूर्ती आहे हेरंब गणपतीची आणि तुम्ही या साईजमध्ये सुद्धा या मूर्ती इथनं खरेदी करू शकता आणि बाप्पांची बरीच स्वरूपं आहेत ती सुद्धा आपण बघूया. त्यानंतर राजाच्या स्वरूपातली बाप्पांची मूर्ती तुम्ही इथे बघू शकता. याचं काय नाव आहे? याचं नाव आहे राजकोच राजा. ओके. जसं ज्याप्रमाणे हा बसलेला आहे आणि ज्याप्रमाणे याची बैठक आहे त्यामुळे याला आपण राजकोच राजा असं नाव दिलेलं आहे. बघा, अतिशय सुंदर राजाच्या स्वरूपातली बाप्पांची मूर्ती आहे. खरं तर या मूर्ती ज्याप्रमाणे त्याचं कलर कॉम्बिनेशन आहे त्या अगदी सिंपल सोबरमध्येच खूप सुंदर दिसतात. मात्र तुम्हाला त्यांना रत्नजडित सुद्धा करायचं असेल तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता.
सो आपण आत्ता 2.25 फुटाची मूर्ती बघितली आणि त्यानंतर ही 2.25 फुटाची मूर्ती आहे. सो अशा प्रकारच्या बऱ्याच व्हेरायटी आपल्याला बाप्पांच्या मूर्तींमध्ये आणि त्याही शाडू मातीच्या इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यानंतर बाप्पांचं आणखी युनिक स्वरूप तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ही मूर्ती बघू शकता. याला काय नाव दिलंय तुम्ही? आपल्याकडे आता मगाशी आपण जसं हेरंब गणपती बघितला त्याच्याच स्वरूपामध्ये हा हेरंब गजमुख गणपती आहे. ओके. तर जसं आपण पहिल्यापासून जसं ऐकत आलोय की आपल्या बाप्पाला हत्तीचं शीर लावलेलं आहे, तर तसंच ओरिजिनल स्वरूपामध्ये आपण बाप्पाची मूर्ती केलेली आहे. तर काहीतरी युनिक तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीमध्ये हवं असेल तर तुम्ही ही प्रतिमा सुद्धा खरेदी करू शकता. हेरंब गजमुख प्रतिमा या मूर्तीचं नाव आहे. आणि ही किती फुटामध्ये तयार केलेली आहे? आपल्याकडे 2.25 फुटामध्येच. ओके. सो 2.25 फुटाची आणि चतुर्भुज अशी मूर्ती आहे, गजमुख लावलेली. सो अशा प्रकारच्या युनिक आणि गोंडस बोलक्या बाप्पांच्या मूर्ती तुम्ही इथे बघू शकता. बरीच व्हेरायटी आहे आणि त्यांनी जसं सांगितलं की 10 दिवस लिमिटेड आहे, जे तुम्ही तुमच्या परीने कस्टमाइज करून घेऊ शकता. आणि इथे असलेल्या जेवढ्याही बाप्पांच्या मूर्ती आहेत त्या शाडू मातीच्या आहे, इको फ्रेंडली आहेत आणि खूप सुंदर आहेत. सो याच्या 1.25 फुटाच्या बाप्पांच्या मूर्तीपासून तर 2.5 फुटापर्यंतच्या बाप्पांच्या मूर्ती आहेत, ज्या तुम्ही आपल्या घरासाठी निवडू शकता. आणि भरपूर अशा व्हेरायटी आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. तर तुम्ही इथे नक्की येऊन भेट देऊ शकता आणि आपल्या आवडीच्या बाप्पांच्या मूर्ती खरेदी करू शकता. सो खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. सो अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय. तुम्हाला परत एकदा या शॉपचा ॲड्रेस सांगते. जर तुम्ही परेलला ही खरेदी करणार असाल तर करी रोड स्टेशनवरून अगदी 5 मिनिटाच्या वॉकिंगवर तुम्हाला यायचं आहे. वन अविघ्न पार्कच्या अगदी अपोजिटला गणसंकुल कॅम्पसमध्येच वेडे ब्रदर्स या नावाची ही शॉप आहे. सो तुम्ही इथे येऊन आपल्या आवडीनुसार बाप्पांच्या बोलक्या गोंड स्वरूपातील मूर्ती खरेदी करू शकता. सो याही व्यतिरिक्त तुम्हाला जर बाप्पांच्या मूर्तीबद्दल काही माहिती हवी असेल, तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील किंवा येणाऱ्या सणांसाठी पूजे संबंधित वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. पाहत रहा लोकमत भक्ती. नमस्कार.